जिसका तुम्हें था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई आज। वर्ड प्रॉब्लम पढ़ने की बारी आ गई आज। वर्ड प्रॉब्लम पढ़ने की बारी आ गई। सो हॅलो मित्रांनो, दिस इज युअर डिवाइस सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण एक जबरदस्त असा ज्या व्हिडिओची ज्या प्रॉब्लेम्सची तुम्हाला भीती वाटते तेच आपण आज घेऊन आलो आहोत. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बघणार आहोत वर्ड प्रॉब्लेम जे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे. खतरनाक अशी तुम्हाला भीती वाटते ज्याची, पण ते प्रॉब्लेम्स जे असतात एकदमच इझी असतात. थोडी इंग्लिश लँग्वेज मधून तुम्हाला मॅथमॅटिकल वर्डिंग मध्ये मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये तुम्हाला जर नेता आला तर त्याच्यासारखे इझी प्रॉब्लेम जे असतात कुठेच नाही मिळणार तुम्हाला. सो डायरेक्ट विदाउट एनी वेस्टिंग टाइम अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यालाच आपण म्हणतो वर्ड प्रॉब्लेम्स, ते आपण स्टार्ट करू. आणि त्याची आहे आपली प्रॅक्टिस सेट 2.6. सगळ्यात आधी बघू फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय म्हणते इथे, एकदम इझी क्वेश्चन दिसत आहे मला. तुम्हाला पण आय होप इझी वाटत असेल, पण तुम्हाला तर याची भीती वाटते म्हणून तुम्हाला फक्त थोडा हा कठीण वाटते. मग काय आहे क्वेश्चन? द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 year ago अँड 3 year hence. आता या दोन वर्डचा मीनिंग तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो, की 2 years ago, ॲगो म्हणजे होते आधीचा, आणि आधी म्हणजे करा लागते आपल्याला मायनस. 3 year hence, हेन्स म्हणजे होते नंतरचा, आणि नंतरसाठी करावं लागते आपल्याला प्लस. प्रोडक्ट म्हणजे होते मल्टिप्लिकेशन. बस या 2 ते 3 गोष्टी जर तुम्हाला आल्या तर तुम्हाला एकदमच इझी अशी हे प्रॉब्लेम जो आहे इक्वेशन बनवणार राहील. सुरुवात कशी करायची सर? तर सुरुवातीला लिहायचा लेट. आपल्याला काढायचं काय? फाइंड हर प्रेझेंट एज, म्हणजे प्रगतीची प्रेझेंट एज काढायची आहे. तर जे काढायचं आहे तिला आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. लेट प्रेझेंट एज, प्रेझेंट एज कोणाची? माझी की तुमची? प्रगतीची. प्रेझेंट एज ऑफ प्रगती, प्रगती बी एक्स इयर. प्रगतीची प्रेझेंट एज घेतलो मी एक्स इयर. आता 2 year ago, 2 year ago म्हणते, तर 2 year ago म्हणजे काय होते? तर 2 वर्ष आधी. 2 year ago काय असेल? आता समजा का तुम्ही 15 वर्षाची आहे, 15 इयरची आहे, तर 2 year ago किती वर्षाचे असाल? 15 मधून 2 मायनस करून टाका, 13 आन्सर येईल. म्हणजे तुम्ही आता 13 कसे? तर 15 मधून 2 मायनस केले. तशाच प्रकारची प्रगती जी होती आता एक्स इयरची होती, तर 2 year ago जे आहे ते एक्स मायनस 2 year वर्षाची असेल. मग इथं लिहू आपण एक्स मायनस 2 year. 2 year ago ते कितीची असेल? एक्स मायनस 2. आणि 3 year hence इथे लिहून घेतो मी 3 year hence. हेन्स म्हणजे होते नंतर. बघा इथं वर्ड आहे हेन्स. हेन्स म्हणजे होते नंतर. आता तुम्ही समजा का 15 इयरचे आहे, तर 3 year नंतर कितीचे असाल? तर 15 प्लस 3 म्हणजे तुम्ही 18 इयरचे असाल. तशाच टाइप मध्ये प्रगती जी आहे आता एक्स इयरची आहे, आणि 3 year नंतर जी आहे ती एक्स प्लस 3 इयरची राहणार आहे. मग इथं लिहून घेतो मी एक्स प्लस 3 इयर. बस एवढी कंडिशन जर तुम्हाला समजली तर याच्यापेक्षा इझी प्रॉब्लेम तुम्हाला या पूर्ण जगात भेटणार नाही. आता जर मी बघितलो की यांचा प्रोडक्ट म्हणताय, प्रोडक्ट म्हणजे होते मल्टिप्लिकेशन, पण कोणाचा प्रोडक्ट? याचा प्रोडक्ट आणि याचा प्रोडक्ट, या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती येत आहे? तर 84 येत आहे. किती येत आहे? 84. मग इथे लिहून घेतो देअरफॉर एक्स मायनस 2, आणि दुसरा ब्रॅकेट मध्ये काय आपला एक्स प्लस 3 इज इक्वल टू किती राहणार? हा 84. आता मला याचा सॉल्व करायचा आहे. सगळ्यात आधी मी हा एक इथला पहिला लिहून घेतो, आणि हा ब्रॅकेट जसा आहे तसा लिहून घेतो. त्याच्यानंतर दुसरा नंबर लिहून घेतो -2, आणि हा पूर्ण ब्रॅकेट जसाच्या तसा लिहितो मी. इज इक्वल टू लिहितो मी 84. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. हा पहिला नंबर लिहिलो, हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट लिहिलो. हा दुसरा जो टर्म आहे तो लिहिलो, आणि पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट लिहिलो. आता याचा आतमध्ये मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्स इंटू एक्स म्हणजे काय होते मित्रांनो? तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 3 म्हणजे होते 3x, मायनस 2 इंटू एक्स म्हणजे किती? तर 2x, मायनस इंटू प्लस मायनस 2 इंटू 3 किती? तर 6 इज इक्वल टू 84. आता समजा याला मी थोडंसं आपल्या नेहमीप्रमाणे जर आणलो तर हा काय होईल बघा. आता हा एक्स स्क्वेअर 3x मायनस 2x म्हणजे किती होईल? तर 1x म्हणजेच x. या प्लस 84 ला मी इकडे घेऊन येतो, कारण की क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये माहित आहे मला की राईट हँड साइडला जो आहे फक्त आणि फक्त 0 पाहिजे. सगळा जो काय असेल त्याला मला इकडे घेऊन यावं लागत आहे. म्हणजे -6 आणि प्लस वाला 84 इकडे आल्यावर होईल -84 इज इक्वल टू लिहितो मी 0. मग माझा इक्वेशन आला एक्स स्क्वेअर मायनस एक्स -6 -84 म्हणजे -90 इज इक्वल टू 0.
आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला मला फॅक्टरायझेशन मेथडनं सोडवायचं आहे. आता तुम्ही जर म्हणाल की सर फॅक्टरायझेशनच काऊन, तुम्हाला दुसरी कोणती इझी वाटत असेल तर तुम्ही त्याच्याने पण सोडवू शकता, पण मला जे आहे फॅक्टरायझेशनच इझी वाटणार आहे. आता लक्षात ठेवा इक्वेशन काय माझा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 90 इज इक्वल टू 0. आपण फॅक्टरायझेशन व्हिडिओ डिटेलमध्ये बघितलं, तो व्हिडिओ जर नाही बघितले असेल तर तो पूर्णच्या पूर्ण बघून घ्या. इथे जो आहे ज्याच्या समोर काही नसते म्हणजे काय असते 1, ज्याच्या समोर काही नसते त्याच्या समोर काय असते 1. मग आता फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे विथ साइन 1 इंटू मायनस 90. याचा आन्सर येतो मायनस 90. याचे असे दोन शिंग पाडून इकडे काय लिहायचं आहे मला, मधातला नंबर काय, इथे मधामध्ये -1, मग इथे लिहितो मी -1. आता कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा इथे शेवटी 0 येते जास्तीत जास्त 95% चान्सेस आहे का एक फॅक्टर तुमचा 10 राहणार आहे. एक जर तुमचा 10 असेल तर दुसरा किती येईल, 9 10 जा 90, म्हणजे इथं 9 येईल. बघा 10 - 9 म्हणजे किती, -1. आता साइन, इथं जो साइन आहे तो मोठ्या नंबरला देऊन द्या, देऊन दिलो -10. त्याच्यानंतर आता इथे जो असेल त्याच्या उलटा द्या, इथे जर मायनस असेल तर याच्या उलटा द्या, इथे जर प्लस असेल तर हा तोच आपल्याला चिटकवायचा आहे. इथे मायनस आहे म्हणून याच्या उलटा, म्हणजे इथं का देणार आहोत मी प्लस. जर हे गोष्ट समजली तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण हा प्रॉब्लेमच समजला रे. मग इथं 1x स्क्वेअर मायनस 10x याच्या जागी काय लिहिणार आहोत मी, हा प्लस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. आता इकडून असे मी का करणार आहोत, पेयर्स पाडणार आहोत. आता पेयर पाडल्यानंतर तर माझा आन्सरच येऊन जात आहे. मग 1x स्क्वेअर मायनस 10x हा एक पेयर प्लस 9x, याला मी कसा लिहू शकतो, 10 इंटू 9 इज इक्वल टू 0. आता इथं काय कॉमन दिसत आहे त्याला मी बाहेर काढून टाकतो. इथं मला x कॉमन दिसत आहे, x जर काढलो तर इथं काय राहील आपला 1x म्हणजेच x, मायनस हा x गेला तर इथं काय राहिला 10, प्लस 9 समजा का मी बाहेर काढलो तर इथं काय दिसतंय मला x, मायनस इथून समजा का 9 गेला तर इथं काय उरला -10, मग इथं लिहितो -10 इज इक्वल टू 0. हा वाला ब्रॅकेट आणि हा वाला ब्रॅकेट सेम टू सेम आहे, म्हणजे माझा आन्सर बरोबर येत आहे. या ब्रॅकेटला एकत्र लिहून घेतो, x मायनस 10, उरलेले टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे x प्लस 9 इज इक्वल टू 0. 0 सेपरेट देऊन द्या, x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 9 इज इक्वल टू 0. याला घेऊन जा आपल्या घराकडे. मग x इज इक्वल टू प्लस 10 आणि x इज इक्वल टू प्लस 9 तिकडे गेल्यावर होईल -9. आता जर तुम्ही बघितले की x चे दोन व्हॅल्यू आले आहे, एक आली आहे प्लस वाली, एक आली आहे मायनस वाली, पण आपल्याला काढायची काय, प्रगतीज एज. एज म्हणजे होते वय. वय कधी मायनस मध्ये राहते का, तुम्ही कधी सांगितलं का मी -15 वर्षाचा आहो, -10 वर्षाचा आहो, कधीच नाही राहत. नेहमी कशी राहते, एज पॉझिटिव्हच राहते. मग इथं लिहून घेतो मी इथं, बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर एक्स इज इक्वल टू जो आन्सर राहील आपला तो राहील +10. बरोबर आहे. आणि शेवटी जो आहे आपल्याला, जो आपण लेट लिहिलो होतो, प्रेझेंट एज ऑफ प्रगती BX इयर, हा जसाच्या तसा मला लिहायचा आहे. इथं मी आता लिहत नाही, मी थोडासा सोपी पद्धत वापरतो, मी कॉपी करतो, पण तुम्हाला लिहायचा आहे. आणि इथे जो आहे तो थोडासा तुम्हाला चेंज करायचा आहे. काय चेंज करायचा आहे, बी आणि एक्स ला कट करायचा आहे. बी च्या जागी लिहायचा आहे इज आणि एक्स च्या जागी आन्सर आला आपला 10 इयर. देअरफॉर प्रगतीज प्रेझेंट एज इज 10 इयर. आणि अशा प्रकारचा जो आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे, एकदम इझी. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. जर मोबाईल मध्ये बघत असेल तर, टीव्ही मध्ये बघत असेल तर टीव्ही मध्ये स्क्रीनशॉट निघत नाही. त्याच्यानंतर आता जर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वाला बघा. आता सेकंड क्वेश्चन पण एकदमच इझी क्वेश्चन आहे, घाबरायचं बिलकुल काही कारण नाही. बघा मग आता, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. आता इव्हन नॅचरल नंबर म्हणजे 2 4 6, ज्याच्यामध्ये 2 चा भाग जाते त्याला म्हणतो आपण इव्हन नॅचरल नंबर. आता कॉन्सिक्युटिव्ह हा एक वर्ड आलाय, कॉन्सिक्युटिव्ह. आता कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय होते, तर कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे होते एका पाठोपाठचे, एका मागे एक जो राहते त्याला म्हणतो आपण कॉन्सिक्युटिव्ह. पहिला जर मी 2 पकडलो तर याच्या नंतर कोणता येईल रे, 4. पहिला जर मी 4 पकडलो तर याच्या नंतर कोणता येईल 6. पहिला समजा मी 10 पकडलो तर याच्या नंतर कोणता येईल 12. म्हणजे हा येत कसा आहे, याच्यामध्ये +2 होत जात आहे, याच्यामध्ये +2 होत जात आहे, याच्यामध्ये +2 होत जात आहे. जर पहिला मी x पकडलो तर याच्यामध्ये +2 होणार, म्हणजे इथं होणार आपला x +2. एवढा क्लिअर आहे. पहिला नंबर घेतलो मी x आणि दुसरा नंबर घेतलो मी x +2. मग आता बघा आपला क्वेश्चन काय म्हणते,
सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर. इथे लिहून घेतो मी लेट फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर, फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर बी मी कन्सिडर करतो एक्स. देअरफॉर नेक्स्ट, नेक्स्ट म्हणजे नंतरचा, नेक्स्ट इव्हन नॅचरल नंबर, इव्हन नॅचरल नंबर इज इक्वल टू का राहील आपला एक्स प्लस टू. कसा आला मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. पहिला एक्स घेतला, दुसरा एक्स प्लस टू. आता काय म्हणताय, सम करायची आहे त्यांची. सम म्हणजे काय होते, प्लस. स्क्वेअर करायचा आहे त्यांचा, कोणाचा, या दोघांचा. म्हणजे इथं मी एक्स आहे त्याचा स्क्वेअर करतो आणि इथं एक्स प्लस टू आहे याचा पण मी स्क्वेअर करतो. इज, इज म्हणजे इज इक्वल टू होते ना, तिथं का लिहितो मी 244. इथं लिहिणार आहोत मी 244. आता हा एक्स स्क्वेअरला जसाच्या तसा लिहितो, प्लस इथं ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए म्हणजे काय इथं एक्स आणि बी म्हणजे काय इथं, बी म्हणजे माझा 2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर इज इक्वल टू 244. आता एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आपल्याला माहित आहे होते 2x स्क्वेअर प्लस 2 2 जा 4x प्लस 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244. याला मी इकडे घेऊन येतो माझ्या घराकडे. मग हा का होईल माझा 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 244. प्लस वाला इकडे घराकडे आल्यावर का होईल, मायनस. आता इथं जर मी याला सॉल्व केलो, एक्स स्क्वेअर प्लस 4x आणि हा होईल माझा मायनस 240 इज इक्वल टू 0. 244 मधून 4 गेले तर उरले 240 आणि मोठा कोणता आहे 244, त्याचा साइन मायनस आहे म्हणून इथं आला आपला मायनस. आता काय करायचा, याच्यामध्ये बी 2चा भाग जाते, याच्यातही 2चा भाग जाते, याच्यातही 2 भाग जाते. सगळ्यांचा जर 2चा भाग जात आहे तर मग मी काय करेन, 2चा भाग देऊनच देतो, यांना बी बरा वाटेल. डिवाइड बाय 2. मग इथे लिहितो मी 2x स्क्वेअर, याला 2 न भाग देऊन दिलो, याला दिलो तर याला राग येईल म्हणून याला पण 2 न भाग देऊन देतो इज इक्वल टू. आता याला राग येईल, मायनस आहे वाटते, याला राग आला तर यालाही देऊन देतो इज इक्वल टू 0. याला राग येते का, नाही येत, काऊन 0ला काही ना राग येत. 0 बिचारा चुपचाप एकटा दुकटा राहते. आता मग माझा इक्वेशन का बनेल, हा 2 2 कटला, 2 2 जा 4 आणि हा येईल आता इथं 120. मग आता इथं करायला एक्स स्क्वेअर प्लस किती आहे इथं 2x, 2 आणि x, त्यानंतर इथं मायनस 120 इज इक्वल टू 0. आता काय करायचं आहे मला, इथं काही नाही म्हणजे करा ते 1. 1 इंटू मायनस 120, 1 इंटू मायनस 120 इज इक्वल टू मायनस 120. याला असे 2 शिंग पडायचे आणि इकडे काय लिहायचं आहे प्लस 2. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हा जेव्हा जब जब इस धरती पे इधर 0 आएगा तो एक फैक्टर जो रहेगा हमारा 10 रहेगा. तो यहाँ पे मैं लिख दूंगा 10 और यहाँ पे दूसरा क्या आएगा 10 12 जा 120 और 12 में से 10 गया तो कितना होगा 2. यहाँ पे प्लस आहे, इथं जर प्लस आहे तर मोठ्या नंबरला प्लस चिपकवून देतो, इथं मायनस आहे तर याच्या उलटा म्हणजे प्लसच्या उलटा काय होईल मायनस. अशा प्रकारचे माझे 2 फॅक्टर आले. आता हा मायनस 10 प्लस 12 मी या 2x च्या जागी लिहून घेतो. मग हा काय होईल इथं 1x स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 12x मायनस 120 इज इक्वल टू 0. आता इथून एक अशी जोडी, इथून एक अशी जोडी. आता एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 12x मायनस 10 इंटू 12 इज इक्वल टू 0. बरोबर आहे, इथून माझी अशी जोडी तर होती. मग आता काय करीन मी, आता मी सॉल्व करीन सर. मग कसा करीन, इथं का सारखा दिसताय मला, इथंही एक्स दिसताय, इथंही एक्स दिसताय, तर एक्सला मी पटकन बाहेर काढून टाकेन. इथं 2 वेळा एक्स होता, 1 वेळा गेला तर 1 वेळा राहिला. इथं 10x मधून एक्स गेला तर इथं करायला 10 राहिला. इथं प्लस 12 दिसताय, 12 दिसताय, तर 12 कॉमन काढीन. इथून समजा का 12 गेला तर इथं काय राहील सांगा बरं, एक्स राहील. मायनस इथून 12 गेला तर इथं काय राहील फक्त 10 इज इक्वल टू 0. एक्स मायनस 10 एक्स मायनस 10 ब्रॅकेट सारखे आले म्हणजे माझा आन्सर हा बरोबर येत आहे. आता या ब्रॅकेटला मी एकत्र लिहून घेतो एक्स मायनस 10, उरलेले टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0. आता दोघांना पण 0 देऊन देतो, राग नाही आला पाहिजे. एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 आणि याला पण देऊन देतो एक्स प्लस 12 इज इक्वल टू 0. या मायनस 10 ला इकडे घेऊन जातो घराकडे, या प्लस 12 ला त्यांच्या घराकडे घेऊन जातो. मग एक्स इज इक्वल टू प्लस 10 आणि एक्स इज इक्वल टू हा प्लस 12 तिकडे गेल्यावर होईल मायनस 12.
आता मला कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर पाहिजे. इथं सर माझे 2 आन्सर आले आहे, पण इवन नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह. मग आता x इज इक्वल टू एकच आन्सर येईल माझा, तो म्हणजे 10. मग इथं लिहून घेतो, बट नॅचरल नंबर कांट बी निगेटिव्ह. नॅचरल नंबर जो आहे तो निगेटिव्ह नाही राहू शकत. देअरफॉर x इज इक्वल टू का आला माझा 10. फाइंड द नंबर्स म्हणते. पहिला नंबर आला 10. देअरफॉर x प्लस 2 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. देअरफॉर द नंबर्स आर 10 अँड 12. इथे लिहून घेऊ. देअरफॉर द नंबर्स आर कोणते कोणते नंबर राहील, 10 अँड 12. बस अशा प्रकारे जो या सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे, पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप तुम्हाला समजलं असेल, एकदम इझी आहे. त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट थर्ड वाला क्वेश्चन. पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण संपूर्णच टाकू आज, काय होऊन जाऊ द्या. मोठा भारी क्वेश्चन आहे. बापा 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 सर, एवढा मोठा का जी क्वेश्चन, कसं सॉल्व करू, काय टेन्शन नको घ्या, मी आव ना. ओके, बघा मग आता काय म्हणते. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन. आता बघा, समजा का आता मी इथे एक रांगोळी काढतो तुमच्यासाठी. 1 5 ते 3 ची, हे 5 आणि हे 3, 5 ते 3 ची रांगोळी काढलो. आता जर इथं तुम्ही मोजाले टोटल मी इथं किती टिंब पाडलं, किती पॉइंट दिलं, तर तुम्ही कसे मोजाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ही झाली एक मेथड. ये है आम जिंदगी. अभी हम देखेंगे मेंटॉस जिंदगी. मेंटॉस जिंदगी मध्ये इथं आहे 5 आणि इथं आहे 3. या दोघांचा मी म्हणतो मल्टिप्लिकेशन. 5 3 जा 15. ये है मेंटॉस जिंदगी. इथून पण डायरेक्ट आपला आन्सर किती येते, 15. म्हणजे जेवढे रो असेल, जेवढे कॉलम असेल, त्यांना मी मल्टीप्लाय केलो तर मला काय मिळत आहे, तर टोटल मिळत आहे. क्या मिलता है मला, टोटल. ये हमारी है मेंटॉस जिंदगी. अभी इस मेंटॉस जिंदगी का हमें इधर यूज करना है. देखो मंगाता, इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. टोटल ट्री दिलाय आपल्याला 150. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन ईच कॉलम. रो मधले जे नंबर आहे ते कॉलम पेक्षा 5 ने जास्त आहे. रो मधले जेवढे नंबर आहे, रो मध्ये किती आहे मला माहित नाही, पण कॉलम पेक्षा 5 ने जास्त आहे एवढे मला माहित आहे. मग आता रो मधला नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, सॉरी काय म्हणता इथं, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन ईच कॉलम. ओके. त्यानंतर नंबर ऑफ रोज इन अ कॉलम जर मी एक्स घेतलो तर रो मध्ये किती येईल माझा, कॉलम पेक्षा 5 ने जास्त, म्हणजे एक्स प्लस 5. बरोबर आहे. इथं असंच होतं ना. आता हा जर थोडासा बघाल तुम्ही, कुठे गेला, येणार रे, ये ना बाबा. हा, रो मध्ये जेवढे नंबर आहे ते कॉलम पेक्षा 5 ने जास्त आहे. रो मध्ये किती आहे मला माहित नाही, पण कॉलम मध्ये मी समजा एक्स कन्सिडर केलो तर रो मध्ये किती येईल आपले, एक्स प्लस 5. कॉलम समजा का मी एक्स पकडलो तर रो किती येईल आपला, एक्स प्लस 5. बस यांचा दोघांचा मग काय करायचं आपल्याला, रो आणि कॉलमचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपला काय येईल इथं, टोटल. काय येणार इथं आपला, टोटल. बस बस इतना है तुमसे कहना. मग इथं लिहून घेऊ आपण लेट. पहा मग आता लेट काय, इथं दिला असं नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. लेट नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम बी एक्स. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन रो मध्ये काय आहे, तर इज किंवा इज इक्वल टू कॉलम पेक्षा 5 जास्त आहे, म्हणजे एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू किती दिलंय आपल्याला, 150. आता रोची आणि कॉलमची जर मी मल्टिप्लिकेशन केलो तर मला काय मिळते, टोटल. काही नाही दिला इथं, सगळं काही जे मी करणार आहोत, जे आपण आतापर्यंत केलं तेच दिलाय. पहिले काय म्हणते, कन्सिडर करा, रोची काढा, टोटल नंबर ऑफ ट्रीज लिहा, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवा, एक्स ची व्हॅल्यू काढा, रो काढा आणि कॉलम काढा, खतम विषय, टाटा बाय बाय. आता नाव इथं लिहितो मी, कॉलम इंटू रो. कॉलम काय माझा एक्स, रो काय माझा एक्स प्लस 5 इज इक्वल टू किती येणार आहे, 150. मग यात मल्टिप्लिकेशन करून टाकू आतमध्ये. एक्स इंटू एक्स म्हणजे एक्सचा स्क्वेअर,
प्लस एक्स इंटू 5 म्हणजे 5x इज इक्वल टू 150. याला इकडे घेऊन येऊ घराकडे, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. किती सोपी बनला रे इक्वेशन. आता काय करायचं आहे, याचे फॅक्टर पडायचे. इथं काही नाही म्हणजे काय 1 इंटू मायनस 150 इज इक्वल टू 0. आताच मी तुम्हाला सांगितलं जब जब इस धरती पे यहाँ पे 0 आएगा तो एक फैक्टर क्या रहेगा 10, तो दूसरा क्या आएगा डायरेक्ट 15 10 जा, यहाँ पे +5 तो है. जिथं इथं समजा प्लस असेल तर मोठ्याला प्लस देऊन द्या, इथं मायनस आहे म्हणजे याच्या उलटा म्हणजे मायनस आले फॅक्टर. आता लिहून घेतो मी एक्स स्क्वेअर प्लस 5x जागी काय लिहितो मी मायनस 10x प्लस 15x मायनस 150 इज इक्वल टू 0. इकडून माझी अशी जोडी बनत होती. मग इथं लिहून घेतो, दिसताय का इथं एक्स स्क्वेअर, थोडासा वर घेऊन घेतो क्या, एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 15x मायनस 10 इंटू 15 इज इक्वल टू 0. इकडून माझी एक जोडी होती, इकडून माझी दुसरी जोडी होती. आता का कॉमन दिसतंय मला इथं 2 वेळा एक्स म्हणजे एक वेळा गेला तर एक वेळा राहिला, मायनस 10x होता एक्स गेला तर करायला फक्त 10 प्लस 15 प्लस 15 काढलो तर इथून 15 गेला, समजा गेला गेला गेला, मग इथं करायला एक्स मायनस इथून 15 गेला तर इथं करायला मायनस 10 इज इक्वल टू 0. सेम ब्रॅकेट आले, मग एक्स मायनस 10 एकत्र लिहून घ्या ना, उरलेला टर्म एक्स प्लस 15 एकत्र लिहून घ्या इज इक्वल टू 0. 0 सेपरेट सेपरेट देऊन द्या म्हणजे त्यांना राग नाही येईल, दोघंही खुश बिचारे. मग इथं लिहून घेतो मी देअरफॉर एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. दिसत आहे का, थोडा खाली लिहून घेतो, एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0 आणि यालाही देऊन देतो एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0. झिलो. आता याला घेऊन जाऊ घराकडं, याला घेऊन जाऊ घराकडं. एक्स इज इक्वल टू मायनस घराकडे गेल्यावर आपला होऊन जाते प्लस, आणि प्लस घराकडे गेल्यावर होऊन जाते आपला मायनस. पुन्हा 2 उत्तर आले रे. आता नंबर ऑफ ट्रीज आहे, नंबर ऑफ ट्री कधी मायनस मध्ये राहते का, नाही राहत. मग इथे लिहून घेऊ बट नंबर ऑफ ट्रीज कॅन नॉट बी निगेटिव्ह. कॅन नॉट लिहा किंवा कांट बी लिहा चालते, कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू माझा येईल आन्सर 10. एक्सचा आन्सर काय आला आपला 10. एक्सचा आन्सर 10 आला. एक्स म्हणजे काय होता कॉलम आणि रो मधला काय येईल इथं. देअरफॉर number of trees in column is equal to 10 and number of trees in rows is equal to x plus 5 10 plus 5 15. असा आपला आन्सर हा येऊन जाईल. हा होता आपला थर्ड वाला एकदम इझी क्वेश्चन. मोठा वाटत होता पण एकदम इझी आहे. ओके, आता स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. त्याच्यानंतर आपण बघू नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ वाला. फोर्थ हा, याला थोडस मोठा करून घेऊ आपण पुन्हा पहिल्यासारखा, म्हणजे तुम्हाला दिसेल चांगला आधीसारखा. आता पहा इथं काय म्हणते, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर. इथं दोघं जण आहे, काय विवेक आणि एक आहे किशोर. विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक जो आहे तो किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. मग किशोर किती आहे, किशोर मला माहित नाही किती आहे. तर मग मी काय करतो, किशोरला एक्स घेतो तर विवेक एक्स प्लस 5 येईल. मग इथे लिहून घेतो मी लेट किशोर्स प्रेझेंट एज. किशोरची प्रेझेंट एज घेतो बी. काय घेऊ किशोरची प्रेझेंट एज बी एक्स इयर. काय घेतलं आपण एक्स इयर. देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज इज इक्वल टू काय, किशोर जो आहे, किशोर पेक्षा विवेक जो आहे तो 5 वर्षांनी मोठा आहे म्हणजे एक्स प्लस 5. आता सम ऑफ देअर रेसिप्रोकल म्हणते. रेसिप्रोकल म्हणजे होते उलटा 1 डिवायडेड बाय. देअरफॉर सम ऑफ देअर रेसिप्रोकल म्हणजे हा होईल 1 बाय एक्स प्लस हा होईल 1 बाय एक्स प्लस 5. 2 आहे 2 चा रेसिप्रोकल 1 बाय 2. 3 आहे 3 चा रेसिप्रोकल 1 बाय 3. एक्स आहे एक्स चा रेसिप्रोकल 1 बाय एक्स. एक्स प्लस 5 आहे एक्स प्लस 5 चा रेसिप्रोकल 1 बाय एक्स प्लस 5. आणि यांची जर प्लस कराल तर तुमचा आन्सर येते म्हणताय 1 बाय 6. मग इथे लिहून घेतो 1 बाय 6 1/6. बस अभी क्या करना है, इसको सॉल्व करना है सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 5 इंटू 1 म्हणजे काय होईल एक्स प्लस 5 प्लस एक्स इंटू 1 म्हणजे काय होईल एक्स.
यांचा मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 5 म्हणजे 5x इज इक्वल टू 1/6. एक्स प्लस एक्स किती 2x प्लस 5 अपॉन एक्स स्क्वेयर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. अभी क्या करना है इसका गुणाकार, मल्टिप्लिकेशन म्हणतो त्याला आपण आपल्या चांगल्या भाषेमध्ये. मग आता हा मल्टिप्लिकेशन 6 इंटू 2 म्हणजे किती 12x प्लस 6 इंटू 5 5 छक 30 इज इक्वल टू 1 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, त्यानंतर 1 इंटू 5x म्हणजे 5x, हा ॲज इट इज. आता आता याला इकडे घेऊन जाऊ घराकडे, याला इकडे घेऊन जाऊ घराकडे, सगळं गेला आपल्या घराकडे म्हणजे आपल्या घरी राहिला 0 0 नलबटे सन्नाटे. एक्स स्क्वेअर प्लस 5x, या 5x मागे चिपकल हा -12x, प्लस वाला तिकडे गेल्यावर होईल मायनस, प्लस 30 तिकडे गेल्यावर होईल -30. मग इथं आला आपला एक्स स्क्वेअर, हा किती होईल -7x -30. 0 इकडे घराकडे लिहा किंवा तिकडच्या घराकडे लिहा, 0 तो 0 होता है. आता याला काय करायचं आहे सॉल्व, 1 इंटू -30 किती येईल आपला आन्सर -30. -30 ला 2 शिंग पडा, इकडे लिहा 7. मी तुम्हाला सांगत आहो कधीचा एक फॅक्टर जो आहे तो 10च इथे 0 राहिल्यावर, मग 3 × 30 मोठ्याला देऊन द्या मायनस, याच्या उलटा करा इकडे प्लस. आता 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 याच्या जागी लिहून घ्या एक्स स्क्वेअर, 7x च्या जागी काय लिहाल -10x प्लस 3x, -30 ला कसा लिहू रे मी 10 इंटू 3 लिहून घेतो आत्ताच इज इक्वल टू 0. आता याची जोडी पाडून घेतो. आता इथं का दिसतंय मला कॉमन x, x -10, इथं का कॉमन दिसतंय +3, इथं पण x -10 इज इक्वल टू 0. 4 प्रॉब्लेम झाले. पहिला आन्सर हा 10च येत जात आहे, इथं 10च येणार आहे. x -10 एका ब्रॅकेट मध्ये लिहा, हा x आणि +3 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा इज इक्वल टू 0. 0 दोघांना देऊन द्या, x -10 इज इक्वल टू 0, x + 3 इज इक्वल टू 0. इकडे घेऊन जा घराकडे, x इज इक्वल टू +10, x इज इक्वल टू -3. आता इथं का काढायचं होतं आपल्याला रे, एज काढायची होती पूर्ण आपला, तर एज कॅन नॉट बी निगेटिव्ह लिहून टाका पुन्हा एक वेळा. बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, एज जे आहे ते निगेटिव्ह राहू शकत नाही. देअरफॉर x इज इक्वल टू किती राहील आपला 10, x इज इक्वल टू किती आला आपला 10. जर आता हा x कोण आहे किशोर, किशोर समजा का आपला 10 इयरचा असेल तर विवेक इथे लिहून घेऊ. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज इज किती आहे 10 इयर अँड विवेक्स प्रेझेंट एज इज किती राहील 10 + 5 इज इक्वल टू 15 इयर. बस अशा प्रकारे जो आहे आपला 4th क्वेश्चनचा आन्सर राहील. याचा पटकन तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू आपला 5th वाला क्वेश्चन. बघा मग आता आपला 5th क्वेश्चन काढले स्क्रीनशॉट. आता बघू याचा आपण 5th वाला क्वेश्चन. हा इझी क्वेश्चन आहे. इथं का म्हणताय बघा, आता सुयश स्कोर 10 मार्क मोर इन द सेकंड टेस्ट दॅन द फर्स्ट टेस्ट. त्या सुयश नावाचा एक मुलगा आहे, त्याला फर्स्ट टेस्ट मध्ये कितीतरी मार्क आहे ना सेकंड टेस्ट मध्ये कितीतरी मार्क आहे. सेकंड मध्ये फर्स्ट पेक्षा 10 मार्क जास्त आहे म्हणते, पण फर्स्ट मध्ये किती आहे ते मला माहित नाही. मग इथे लिहून घेतो मी आधी सारखाच, लेट फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, म्हणजे लेट कोण होतो सुयश स्कोर इन फर्स्ट टेस्ट bx and Suyash score in second test is equal to x plus 10 is equal to x plus 10 म्हणजे x plus 10 बरोबर आहे. आता पहा का म्हणते 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचा जो स्कोर आहे तो 5 टाइम्स करायचा आहे. इज सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. 5 टाइम्स स्कोर ऑफ सेकंड टेस्ट म्हणजे आपला x plus 10 इज इक्वल टू म्हणते स्क्वेअर ऑफ द स्कोर इन फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट जो आहे तो स्क्वेअर करा म्हणताय. मग याचा इकडे आतमध्ये मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. 5 × x म्हणजे 5x,
5 इंटू 10 म्हणजे 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आला. आता का करतो, या दोघांना मी याच्या घराकडे घेऊन जातो. हा एक्स स्क्वेअर जसा प्लस 5x तिकडे गेल्यावर का होईल -5x प्लस 50 तिकडे गेल्यावर का होईल -50. 0 इकडे द्या किंवा इकडे द्या चालते, मी इकडे देऊन देतो. आता याचे मला फॅक्टर पडायचे आहे. आता एवढे क्वेश्चन झाले, हा क्वेश्चन तर तुम्हाला यायला पाहिजे रे. 1 इंटू -50 आणि तुम्ही याचा आन्सर जो आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आता याच्यासारखा इझी क्वेश्चन काहीच नाही, तरी मी 1 इंटू -50 काय हा 1 इंटू -50 म्हणजे -50 याचे 2 शिंग पाडा, इकडे लिहा -5. एक तर 10 राहते 100%, एक तर दुसरा कोणता राहील मग 5. मोठ्याला हा मायनस द्या, इथं का द्याल प्लस. आता तरी याचा आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. सेम जेवढे 4 क्वेश्चन मध्ये आन्सर होते तसाच हा 5वा पण क्वेश्चन आहे. मग आता याचा आन्सर तर तुम्ही पटकन कमेंट मध्ये सांगा. जेवढे स्टुडंट पाहत असेल तेवढे कमेंट मध्ये सांगा पहिले, नाही तर तुमचा जो आहे हे प्रॅक्टिस सेट जे आहे तुम्हाला पेपर मध्ये क्वेश्चन येईल, तुम्हाला आन्सरच नाही याचा. पहिले सांगत आहोत याचा कमेंट तुम्ही करा. पहिले पॉज करा व्हिडिओ, आत्ताच्या आत्ता सोडवा हा क्वाड्रॅटिक इक्वेशन ना. एक्स ची व्हॅल्यू मला काय आहे ते, स्कोअर काय आहे त्याचा तो मला सांगा ना. कोणता स्कोअर सांगायचा आहे फर्स्ट टेस्ट मधला, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू सांगायची आहे तुम्हाला. ठीक आहे, पटकन कमेंट करा आणि सांगा आता, नाही तर पेपर चांगला नाही जाणार आहे. बरं, त्याच्यानंतर पाहू आपण 6th क्वेश्चन. हा आहे पण जबरदस्त क्वेश्चन. आता इकडं तिकडं जर लक्ष असेल तर तो लक्ष इकडं घेऊन या आपल्याकडे, कारण की हा जो क्वेश्चन आहे हा एकदम जबरदस्त जबडा तोड क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन समजायला थोडासा कठीण वाटू शकते, सोडवायला त्याच्यापेक्षा बी कठीण वाटू शकते. त्याच्यामुळे पूर्णच्या पूर्ण लक्ष जो आहे तो कॉन्सन्ट्रेट करा आणि या क्वेश्चन कडे घ्या. आता पहा, मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्धन पॉट्स. आता समजा का मी एखादा व्यक्ती आहो ना, माझा समजा का एखादा खेळणे बनवायचा बिझनेस आहे. का बनवायचा बिझनेस आहे? खेळणे बनवायचा. मी का करता, मी रोज कितीतरी खेळणे बनवता. रोज समजा का मी 5 खेळणे बनवतो. मी किती खेळणे बनवतो? मी 5. एका खेळण्याला बनवासाठी मला पैसे लागत आहेत 10 रुपये. किती रुपये लागत आहेत? 10 रुपये. तर मला सांगा 5 खेळणे बनवासाठी मला किती रुपये लागतील? एका खेळण्याला 10 रुपये, 2 खेळण्याला 20 रुपये, 3 ले 30, 4 ले 40, तर 5 ले किती लागेल? 50. तर 5 इंटू 10 म्हणजे टोटल प्राइस. इकडं हा आपला कॉस्ट फॉर 1 खेळणा. इथं काय आपला नंबर ऑफ खेळणा इन 1 डे. नंबर ऑफ खेळणा इन 1 डे, कॉस्ट फॉर 1 खेळणा. इथं काय आपला टोटल कॉस्ट, एका दिवसाची टोटल कॉस्ट. ओके. आता तसाच जो आहे मिस्टर कसम नावाचा एक व्यक्ती आहे. पहा मग आता, मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्धन पॉट. त्याचा एक मातीचे भांडे बनवायचा बिझनेस आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट ऑन डेली बेसिस. तो रोज कितीतरी नंबर ऑफ पॉट बनवत आहे. किती बनवत आहे माहित आहे का? नाही माहित. तर मग सरळ सरळ पहिले लिहून घेतो मी. लेट, चांगला लक्ष द्या, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. लेट मिस्टर कसम, कसम है तुम्हारी, तुम इधर देखो. मिस्टर कसम मेक्स, किती बनवताय माहित नाही, तर एक्स नंबर ऑफ पॉट, एक्स नंबर ऑफ पॉट्स डेली. तो डेली किती बनवताय? तर एक्स नंबर ऑफ पॉट तो डेली बनवताय. त्याच्यानंतर काय म्हणताय पाहता, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. एका कॉस्टले लागणारी किंमत, एका पॉटले लागणारी किंमत. प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट. एका पॉटला लागणारी किंमत, इच पॉट, एका पॉटला लागणारी किंमत. का म्हणते? 40 रुपीज मोर दॅन. मोर दॅन म्हणजे होते प्लस. किती प्लस करायचे आहे? 40 रुपये मोर दॅन 10 टाइम्स. 10 टाइम्स म्हणजे 10 इंटू टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक इन अ 1 डे. एका दिवसामध्ये किती बनवताय? तर तो एक्स बनवताय. मग इथं लिहितो मी 10x प्लस 40. समजला का एवढा? एकदा पुन्हा पहा का म्हणते, इथं पाहून घ्या एकदा. ही एकच कंडिशन समजणार लायक आहे, बाकी पूर्ण सोपी आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट, एका पॉटची किंमत किती आहे म्हणते. तर किती किंमत आहे? 40 रुपये मोर दॅन. 40 रुपये मोर दॅन म्हणजे काय होते? प्लस 40. 40 रुपये मोर दॅन 10 टाइम्स. 10 टाइम्स म्हणजे काय होते? 10 इंटू 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक्स इन 1 डे. एका दिवसात तो किती बनवताय? तर मी कन्सिडर केलो का एका दिवसात तो एक्स बनवताय. मग हा माझा होईल 10x प्लस 40. किती होईल माझा? हा 10x प्लस 40. समजला का एवढा?
प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज 40 रुपी मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक इन 1 डे. टोटल किती बनवताय तो x, म्हणजे हा येईल आपला 10x प्लस 40. ओके ओके आहे का? ओके. मग इथं काय राहील आपला 40 रुपी मोर दॅन 10 टाइम्स नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. आता इथं काय म्हणता, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट पर डे, एका दिवसाची टोटल कॉस्ट दिली आहे. मगाशी जसं मी म्हटलं होतं एका दिवसात मला 50 रुपये लागत आहे, तर त्या कसमले किती लागत आहे? 600 रुपीज. आता इथे लिहितो मी टोटल कॉस्ट फॉर 1 डे. एका दिवसाची टोटल कॉस्ट किती आहे ती? 600 रुपीज. किती आहे ती? 600 रुपीज. म्हणजे यांच्या दोघांचा मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू हा येईल आपला. ओके. देअरफॉर एका दिवसात जेवढे बनवताय इनटू एकाची किंमत किती आहे? 10x प्लस 40 इज इक्वल टू टोटल किती आहे आपला? 600. याचा आतमध्ये मल्टिप्लिकेशन करू. हा समजला का? एका दिवसात मी 5 बनवतो, एकाची किंमत 10 आहे, तर किती आला होता? 50. तसाच कसम एका दिवसामध्ये किती बनवता? एक्स पॉट. एकाची किंमत जशी माझी 10 होती त्याची आहे 10x प्लस 40 इज इक्वल टू माझी जशी 50 आली होती त्याची किती येत आहे? 600. आय होप एवढा क्लिअर असेल. आता बघा, x इंटू 10x स्क्वेअर प्लस 40x इज इक्वल टू, एक काम करतो याला इकडे घेऊन येतो, -600 इज इक्वल टू 0. ओके. आता सगळ्यांना मी 10 न डिवाइड करू शकतो, करून टाकतो मी. याले 10 न डिवाइड, याले 10 न डिवाइड, याले 10 न डिवाइड. इथं लिहून घेतो मी डिवाइड बाय 10. मग माझा इक्वेशन काय येईल रे? 10 न जर डिवाइड करून टाकलो मी, हा 10 कटला, हा 0 कटला, हा एक 0 कटला, म्हणजे इथं आला आपला x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा तसाच सेम क्वेश्चन आहे, तसाच आपल्याला सेम टू सेम आन्सर काढायचा आहे. फक्त इक्वेशन बनवणं कठीण आहे, बाकी जो आहे तुम्हाला सॉल्व करणं एकदमच इझी राहणार आहे. मग इथं काय काही नाही म्हणजे काय, 1 इंटू -60 इज इक्वल टू -60. दोन शिंग पडून टाका, इकडे लिहा +4. कधी मी तुम्हाला सांगितलं होतं, जब जब इस धरती पे यहाँ पे 0 आएगा तो यहाँ पे आएगा 10 और यहाँ पे आएगा 10 साई 60. मग इथं प्लस आहे म्हणून याला प्लस द्या आणि याला का द्याल मग मायनस. लिहून घेतो मी एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 6. आता हा -6x लिहिलो मी. -60 ला कसा लिहू? -6 इंटू 10 इज इक्वल टू 0. पेअर पाडून घेतो, कॉमन का दिसताय ते काढून घेतो मी. इथं मला x कॉमन दिसताय, एक वेळा x गेला तर एक वेळा राहिला प्लस, इथं 10. आता याचा थोडासा वेगळा येऊ शकते. इथं -6 कॉमन दिसतंय, -6 गेला, इथून -6 गेला तर इथं राहिला x. हा -6 गेला तर इथं करायला +10 इज इक्वल टू 0. आता ब्रॅकेटला वेगळा वेगळा देऊन द्या. x प्लस 10 एका ब्रॅकेटमध्ये, उरलेला x -6 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू 0. 0 एकदा याले द्या, एकदा याले द्या. x प्लस 10 इज इक्वल टू 0. x -6 इज इक्वल टू 0. घेऊन जा त्याच्या घराकडे. x इज इक्वल टू +10 येईल आपला -10. x इज इक्वल टू -6 येईल आपला +6. आला असा आपला आन्सर. त्याच्यानंतर आता का करू, आपल्याला का काढायचं आहे? नंबर ऑफ पॉट. नंबर ऑफ पॉट, बट नंबर ऑफ पॉट कॅन नॉट बी निगेटिव्ह. इथे लिहून घेतो, बट नंबर ऑफ पॉट्स, नंबर ऑफ पॉट्स, नंबर कधी निगेटिव्ह राहू शकते का? नाही राहू शकत. नंबर ऑफ पॉट्स कांट बी निगेटिव्ह. देअरफॉर x इज इक्वल टू किती येईल आपला 6. का काढायचं आहे आता इथं? फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. नंबर ऑफ पॉट किती बनवताय? 6. आणि प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? 10x प्लस 40. बरोबर आहे. आता इथे लिहितो, हा कट करून घेतो, हा नाही तर 11 समजाल तुम्ही बैताडच आहे 1 नंबरचे. आता जसा मास्टर तसं तुम्ही, बरोबर. हा आता पहा, इथं काय करायचं आहे? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट किती होती? प्रोडक्शन कॉस्ट आपली 10x प्लस 40. 10x प्लस 40 10 इंटू x ची व्हॅल्यू 6 प्लस 40, म्हणजे हा किती? 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. किती आला आपला आन्सर? 100. ओके. हा झाला आपला लास्ट वाला फायनल आन्सर. आय होप तुम्हाला एवढा हा क्वेश्चन समजला असेल. याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर पाहू आपण नेक्स्ट क्वेश्चन. एकदम इझी क्वेश्चन आपण नाही म्हणू शकत, थोडंसं समजायला कठीण जाते. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बोटवाला क्वेश्चन. बोटेचा क्वेश्चन याची यावर्षी 4 मार्क्स साठी भरपूर असे चान्सेस आहे.
त्याच्यामुळे व्हेरी व्हेरी IMPI कुठे इकडे तिकडे लक्ष असेल तर याकडे लक्ष केंद्रित करा. बघा मग आता सगळ्यात पहिले काय म्हटलंय, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. आता हा डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम हे गोष्टी समजणं तुम्हाला आवश्यक आहे. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय होते, समजा का इकडे पाणी वाहत आहे ना, मी बोट घेऊन तिकडेच चाललो, तर मग ज्या डायरेक्शननी पाणी वाहत आहे त्याच डायरेक्शननी मी पण चाललो, याला म्हणतो आपण डाऊनस्ट्रीम. मग स्पीड काय होईल, बोटची बी स्पीड तिकडेच जात आहे, वॉटर बी तिकडेच जात आहे, म्हणजे माझी स्पीड काय होत आहे, वाढत आहे. काय होत आहे, स्पीड माझी वाढत आहे. किती वाढल, मी ज्या स्पीडनं जात आहो आणि पाणी ज्या स्पीडनं मला ढकलत आहे, म्हणजे पाणी जेवढा ढकलत आहे तेवढ्यानं माझी स्पीड वाढल. आता अपस्ट्रीम म्हणजे काय होते, पाणी इकडे वाहत आहे आणि मी त्याच्या अपोजिट डायरेक्शन मी जातो, मी माझी बोट चालवतो. मग पाणी का करेल, मला अपोज करेल, म्हणजे पाणी मला रोकत आहे, पाणी अपोज करत आहे, म्हणजे हा झाला माझा अपस्ट्रीम. म्हणजे माझी स्पीड काय होणार आहे, अपस्ट्रीम मध्ये कमी होणार आहे. किती ना कमी होईल, पाणी मला जेवढ्यानं कमी करेल तेवढ्यानं कमी होईल. आता इथं काय म्हणताय, द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर इज x 12 km/h. वॉटरची स्पीड दिली आहे मला 12 ची, फाइंड द बोटची स्पीड दिली आहे 12 ची, फाइंड द वॉटरची करंट, वॉटर करंटची स्पीड मला काढायची आहे. मग इथे लिहून घेतो मी, लेट स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट बी. वॉटरची स्पीड मला माहित नाही, आता मी कन्सिडर करतो x km/h. आता इथे लिहितो मी स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर, जेव्हा पाणी थांबून असेल तेव्हा बोटची स्पीड किती आहे, तर ती स्पीड आहे माझी 12 km/h. इथं दिलाच आहे पहा 12 km/h. आता टोटल टाइम लागत आहे मला, इथं लिहून घेतो मी टोटल टाइम, टोटल टाइम t इज इक्वल टू किती आहे आपला, t इज इक्वल टू दिलाय मला 8 hours. किती लागत आहे, 8 hours. आता मी काढतो डाऊनस्ट्रीम साठी, इथं लिहून घेतो फॉर डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, आणि इकडे लिहून घेतो मी इथेच फॉर अपस्ट्रीम, फॉर अपस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम साठी ना अपस्ट्रीम साठी मला काढायचं आहे. बघा मग आता डाऊनस्ट्रीम साठी स्पीड आणि अपस्ट्रीम साठी स्पीड, दोघांसाठी पण स्पीड काढीन मी. डाऊनस्ट्रीमचा डिस्टन्स आणि अपस्ट्रीमचा डिस्टन्स काढीन मी. डाऊनस्ट्रीमचा टाइम T1 कन्सिडर करतो आणि अपस्ट्रीमचा टाइम T2 कन्सिडर करतो. हे तिन्ही गोष्टी मला काढायच्या आहे. बघा मग आता का राहील ह्या तिन्ही गोष्टी. ओके, आता पहा स्पीड किती आहे. पहिले जर आपण बघितलो का वॉटर बोटची स्पीड किती आहे 12 ची, बोटची स्पीड किती आहे 12 ची. ओके, बोटची स्पीड किती आहे 12 ची. आता डाऊनस्ट्रीम मध्ये मी काय म्हणलो, स्पीड वाढणार आहे, प्लस होणार आहे, म्हणजे किती ना वाढणार आहे, जेवढे पाण्याची असेल, पाण्याची किती आहे x ची, वॉटरची स्पीड किती आहे x ची, म्हणजे हा होईल आपला 12 + x. आणि इथं काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे हा होईल माझा 12 - x. काय होईल माझा 12 - x. डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जात आहे, तर जेवढा डाऊनस्ट्रीम जात आहे तेवढा स्टॉप स्ट्रीम येईल 36 किलोमीटर. आता टाइम, आता टाइमचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू होतो डिस्टन्स अपॉन टाइम, तर मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे पहा बरं, 36 डिवायडेड बाय स्पीड किती आहे याची 12 + x. आणि इकडे पण तसाच 36 अपॉन स्पीड किती आहे 12 - x. आता इथं लिहितो मी t इज इक्वल टू T1 + T2, किंवा असा लिहितो मी T1 + T2 इज इक्वल टू t. T1 + T2 माझा काय आला t. आता याला करायचं आहे मला सॉल्व. बस एवढा जर समजला तर तुम्हाला एकदम हा इझी क्वेश्चन आहे. फक्त समजून घ्या, डाऊनस्ट्रीम मध्ये स्पीड प्लस होत आहे, माझ्या बोटची स्पीड आहे 12 ची, वॉटरची स्पीड आहे x ची. जाता होता वॉटर मला x न अजून ढकलत आहे, मी 12 न जाता x न अजून ढकलत आहे, म्हणजे 12 + x, 12 + x. वॉटर इकडून येत आहे x न, मी जातो 12 न, वॉटर x न मला मायनस करताय, मी जातो, म्हणजे 12 - x. अपस्ट्रीम मध्ये 12 - x. क्लिअर आहे. आता T1 ची व्हॅल्यू किती आली आहे पहा बरं, 36 अपॉन 12 + x, 36 अपॉन 12 + x प्लस 36 अपॉन 12 - x इज इक्वल टू t. t किती आहे पहा बरं, कुठे गेला हा आपला 8 hours. आता इथून 36 कॉमन दिसतंय, तर 36 ला कॉमन काढून घेतो. इथं राहील 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8. हा मल्टिप्लाय वाला इकडे घेऊन गेला तर डिवाइड, यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 × x,
12 मायनस एक्स इंटू 1 म्हणजे 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इंटू 1 म्हणजे 12 प्लस एक्स अपॉन ए प्लस बी, ए मायनस बी, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर, 12 चा स्क्वेअर मायनस एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू हा 8 डिवायडेड बाय 36. आता हा जो एक्स आहे प्लस वाला, हा जो एक्स आहे मायनस वाला कॅन्सल. 12 प्लस 12 24, एक्स 12 चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथं 4 चा भाग जाते, इथं 2 वेळा, इथं 9 वेळा, म्हणजे 2/9. यांचा करू आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून का कर म्हणता? नाही तर अजून एक इझी क्वेश्चन, इझी सोपी मेथड आहे बरं. इथं बघा, हा 24 आहे, इथं 12 चा आहे, किती वेळा भाग जाते? 12 वेळा. डायरेक्ट लिहून घेतो मी 12, असं पण येऊ शकते. 9 इंटू 12 12, 12 9 112 किती? आता 12 108 इज इक्वल टू इथं काही नाही म्हणजे काय 1 आहे, हा जसं आहे तसं 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता मी काय करतो, या एक्स स्क्वेअरला इकडे घेऊन येतो, याला तिकडे घेऊन जातो. एक्स स्क्वेअर मायनस वाला इकडे आल्यावर होईल प्लस, आणि हा 144 मायनस 108, 144 मधून 108 समजा गेला, 36 36 राहील. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. घेईंग स्क्वेअर रूट, घेईंग म्हणजे टेकिंग, घेईंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट समजा का घेतलो मी, तर मग एक्स इज इक्वल टू काय येईल? एक्स इज इक्वल टू 6. तुम्ही म्हणाल सर प्लस आणि मायनस वाली व्हॅल्यू काऊन नाही घेतली, तर मी घेऊ शकतो, घेऊन घेतो प्लस मायनस 6. बट ही काय आहे आपली स्पीड, बट स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह, स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे स्पीड, एक्स किलोमीटर पर आवर. मग हे कोणाची स्पीड आहे? वॉटरची. मग इथे लिहून घेतो, therefore speed of water current be 6 किलोमीटर पर आवर. बस एवढा आहे आपला हा आन्सर. ओके, किती आला आपला आन्सर? 6. त्यानंतर आपण पाहू आता नेक्स्ट क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आता हा एक जबरदस्त क्वेश्चन आहे. पुन्हा थोडा मोठा व्हिडिओ बनत असेल पण काय हरकत नाही, पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण आज संपूर्णच टाकणार आहोत, त्याच्यामुळे टेन्शन घ्या नको तुम्ही. थोडा चहा वगैरे प्यायचं असेल, पाणी वगैरे प्यायचं असेल तर पिऊन टाका, पुन्हा व्हिडिओला बघा, पॉज करा, सगळं आपलं काम करून घ्या, पुन्हा बघा, पण सोडा नको. हा व्हिडिओ कठीण वाटताय पण तुम्हाला इझी आहे, 2-3 वेळा बघा, एकदम इझी वाटून जाईल. पेन टू टेक्स्ट. आता बघा, याआधी तुम्हाला मी एक कॉन्सेप्ट सांगतो. समजा का मी तुम्हाला एक होमवर्क दिलो, तो होमवर्क समजा का मी 2 डेज मध्ये करायला सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, तुमची गोष्ट नाही करता, एक नॉर्मल वाल्या व्यक्तीची करतो, तुम्ही तसे नाही करणार आहे, तरी पण मी तुमचाच एक्झाम्पल घेणार आहे. समजा का मी तुम्हाला एक होमवर्क दिलो, त्याला समजा का मी म्हणलो तुम्हाला 2 डेज मध्ये कंप्लीट करायचं आहे. किती डेज मध्ये? 2 डेज मध्ये. तर मग तुम्ही फर्स्ट डे ला किती कराल? अर्धा कराल. सेकंड डे ला किती कराल? अर्धा कराल. तुम्ही असे नाही करणार आहे, तुम्ही फर्स्ट डे ला मस्त झोपाल आणि सेकंड डे ला पूर्ण करून टाकाल, पण तसं नाही. आपण नॉर्मल व्यक्तीची गोष्ट करता तर हाफ कराल. 3 डे मध्ये जर म्हटलो तर पहिल्या दिवशी 1/3, दुसऱ्या दिवशी 1/3, तिसऱ्या दिवशी 1/3. 4 डे मध्ये म्हटलो तर पहिल्या दिवशी 1/4, दुसऱ्या दिवशी 1/4, तिसऱ्या दिवशी 1/4, चौथ्या दिवशी 1/4. आता याच्यामध्ये तुम्हाला एक पॅटर्न दिसत असेल. 2 डे आहे तर डिवाइड मध्ये 2 आलाय, 3 डे होता तर डिवाइड मध्ये 3 आलाय, 4 डे होता तर डिवाइड मध्ये 4 आलाय. एक्स डे असेल तर डिवाइड मध्ये 1/x 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 हा जातच राहील. किती वेळा आहे मला माहित नाही. आणि तसाच समजा का मी म्हटलो x प्लस 6 डेज, तर मग इथं डिवाइड मध्ये x प्लस 6 x प्लस 6 x प्लस 6 किती वेळा येईल मला माहित नाही, पण डिवाइड मध्ये काय येईल आपला? x प्लस 6. म्हणजे इथं जो असेल तोच माझा डिवाइड मध्ये येत आहे, इथं जो आहे तोच माझा डिवाइड मध्ये येत आहे. आय होप हा छोटासा कॉन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. आणि हा जर समजला तर तुम्हाला एक व्हेरी इम्पॉर्टंट महत्वाचा IMP क्वेश्चन हा जो आहे 8th वाला लक्षात ठेवा. व्हेरी IMP बोर्ड मध्ये 4 मार्क्स साठी येण्याची भरपूर चान्सेस आहे. असा असे काय टॅप वाला क्वेश्चन आणि हा वाला क्वेश्चन, या दोन पैकी एक क्वेश्चन 4 मार्क्स साठी येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. बघा आता मग
सगळ्यात पहिले काय करतो मी, इथं क्वेश्चन वाचतो. पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. पिंटू जो आहे त्याला निशू पेक्षा 6 days जास्त लागत आहे एखादा वर्क कम्प्लीट करायसाठी. निशूला किती लागत आहे मला माहित नाही, तर मग निशूला कन्सिडर करतो मी एक्स. मग इथं लिहितो मी लेट निशू टेक्स एक्स डेज, किती डेज, एक्स डेज टू कम्प्लीट वर्क. Therefore पिंटू टेक्स किती डेज, पिंटू टेक्स किती, एक्स प्लस 6 days, 6 दिवस जास्त लागत आहे. म्हणजे किती लागेल याला, एक्स प्लस 6 days. ओके. त्यानंतर काय म्हणता, इफ दे वर्क टुगेदर, जर दोघं मिळून काम केलं तर किती दिवसात कम्प्लीट करताय, 4 days मध्ये. बोथ वर्क टुगेदर म्हणजे बोथ किती डेज मध्ये कम्प्लीट करताय, 4 days मध्ये. आता मला काय करायचं, या सगळ्यांचा 1 डेचा आन्सर काढायचा आहे. इथं लिहितो मी फॉर 1 डे, एका दिवसामध्ये किती काम करेल. पहिला कोण आहे आपला, निशू. आता मी मगाशी सांगितलं इथं जो राहते डिवाइड मध्ये तोच येते, तर एका दिवसात किती करेल, 1/x. तसाच आपला पिंट्या किती करेल, 1/x + 6. तसे दोघं मिळून बोथ किती करेल, पूर्ण 4 दिवसात करतात, एका दिवसात 1/4. निशू प्लस पिंटू म्हणजेच तर बोथ होते, मग निशू म्हणजे काय आपला 1/x, पिंटू म्हणजे काय आपला 1/x + 6, आणि बोथ म्हणजे काय आपला 1/4. मग इथे लिहू शकतो मी therefore 1/x + 1/x + 6 = 1/4. आता यांचा करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. x + 6 × 1 म्हणजे x + 6 प्लस x × 1 म्हणजे x डिवायडेड बाय x × x म्हणजे x² प्लस 6x = 1/4. x + x किती, 2x + 6 अपॉन x² + 6x = 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण याचा. 4 दूने 8x + 6 × 24 = x² + 6x. आता का करू मी, यांना तिकडे घेऊन जातो घराकडे, आमच्या घराकडे की तुमच्या घराकडे, तुमची इच्छा. मग हा x² आहे प्लस 6x आहे प्लस 8x तिकडे गेल्यावर होईल -8x प्लस 24 इकडे गेल्यावर होईल -24. 0 इकडच्या घरी द्या किंवा इकडच्या घरी द्या, सारखाच होते. मग इथं काय होईल, x² त्यानंतर -2x -24 = 0. आता यांचे का काढायचे मला, फॅक्टर पहा. मग आता x² -2x -24 = 0. -24 चे असे फॅक्टर पडा ज्याचा आन्सर इकडे आला का पाहिजे, -2. आता का राहील सांगा बरं रे, 6 × 24 येते सर. मग हा जर 6 लिहिलो आणि हा समजा 4 लिहिलो, मोठ्याले साइन दिलो आणि इकडे प्लस दिलो, तर हाच माझा आन्सर आहे. बरोबर आहे एकदम. ओके. आता इथं लिहून घेऊ x² - 6x + 4x -24 ला कसं लिहू शकतो, 24 ला मी लिहू शकतो 6 × 4 = 0. हा एक जोडी, हे एक जोडी, इथं स्क्वेअर आहे. x कॉमन दिसत आहे, x ला कॉमन काढतो, इथं राहील x - 6 प्लस 4 कॉमन दिसत आहे, इथं राहील माझा x - 6 = 0. ओके. दोन्ही ब्रॅकेट एकत्र लिहून घ्या. x - 6 उरलेले टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x + 4 = 0. 0 याला देऊन द्या, x - 6 = 0, x + 4 = 0. आय होप इथं समजलं असेल. इथं 2 वेळा x आहे, एक गेला तर इथं का 2 वेळा मधून एक गेला तर एक राहिला, इथून x गेला इथं का दिसतंय मला 6, मग 6 लिहिलो. इथं 4 गेला तर इथं दिसतंय x, इथून 4 गेला तर इथं दिसतंय -6. ओके. आता याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन जा, x = 6 और x = -4. मग आता का काढायचं होतं मला, डेज काढायचे होते, बट नंबर ऑफ डेज can't be negative. Therefore x = काय माझा 6. का काढायचं आपल्याला, हाऊ मेनी डेज इट वुड टेक टू कम्प्लीट द वर्क अलोन म्हणते, एकत्र म्हणजे एकटे बिचारे जर करतील तर किती वेळ लागतील असं आपल्याला विचारलंय. मग आता इथं कितवा क्वेश्चन रे, हा 8वा ना, 8वा. ओके, 9वा राहिलाय. हा, त्यानंतर आता काय काढायचं आपल्याला, निशू. देअरफॉर निशू तर निघला, निशू टेक किंवा इथं काढू आपण पिंटूचा. आता पिंट्याचा, पिंटू = किती आहे, x + 6 = 6 + 6 = 12 days. आता शेवटी आन्सर कसा लिहू सर, तर मग जो लेट लिहिले होते सर
तोच तर तुम्हाला लिहायचा आहे. मग इथं लिहून घेऊ हा याला एवढा कॉपी, इसको कर लेते हैं यहाँ पे कॉपी, इसको कर लेते हैं यहाँ पे कॉपी, थोड़ा सा ऊपर हो जा बेटा. हा काय इथून कट करू रे आपण, एक्स कट करू आणि एक्स प्लस 6 कट करू. मग एक्सच्या जागी लिहितो मी किती डेज, 6 डेज, आणि हा किती आहे 12 डेज. बस असाच आपला हा जो आहे हा आन्सर राहील. दिसत नाही का, यहाँ से इसको ओके, थोडासा असा लिहून घेतो मी. हा ओके, अशा प्रकारचा जो आहे आपला 8th वाला क्वेश्चन आहे. याच्यानंतर शेवटचे 2 क्वेश्चन राहिले, पटकन घेऊन घेऊ आपण. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या पटकन. हा, त्यानंतर आपला आहे 9th वाला क्वेश्चन. पहा मग आता 9th वाला क्वेश्चन का म्हणते, इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, थोडा खाली करून घेतो दिसत नसेल तर, इफ 460 इज डिवायडेड बाय नॅचरल नंबर, क्वोशियंट इज 4 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजर. आता डिव्हिजर काय मला माहित नाही, मग ते लिहितो मी लेट डिव्हिजर बी एक्स, डिव्हिजर बी एक्स. आता पहा क्वोशियंट काय म्हणताय, क्वोशियंट इज, मग आपल्याला काय करायचं आहे, क्वोशियंट, क्वोशियंट इज म्हणजे काय होते, इज इक्वल टू 6 मोर दॅन म्हणजे प्लस 6, 5 टाइम्स म्हणजे 5 इंटू डिव्हिजर, डिव्हिजर काय माझा एक्स. मग क्वोशियंट काय आला, 6 मोर दॅन 5 टाइम्स डिव्हिजर 5x प्लस 6. रिमाइंडर दिलाय आपल्याला, हाई क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं, लक्ष द्या चांगला. रिमाइंडर इज इक्वल टू किती आहे आपला 1. आता हा 460 जो आहे तो काय राहणार आहे आपला डिव्हिडंड, काय राहणार आपला तो डिव्हिडंड इज इक्वल टू 460. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डुक्कर, डिव्हिडंड इज इक्वल टू डुक्कर. नाउ डिव्हिडंड इज इक्वल टू डुकर, DQR, DQ प्लस R. डिव्हिडंड किती आहे 460 इज इक्वल टू डी म्हणजे डिव्हिजर किती आहे x, क्वोशियंट, क्वोशियंट काय 5x प्लस 6 प्लस रिमाइंडर आहे 1. आता याचा आतमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 460 इज इक्वल टू 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. आता याला इकडे घेऊन जाऊ, मग हा करायला इथं 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. मग आता इक्वेशन आला माझा खतरनाक वाला, जबरदस्त वाला, 5x स्क्वेअर ओके प्लस 6x मायनस 459 किती आहे आपला 459 इज इक्वल टू 0. आत्ता आहे पा मजा खरी, 5 इंटू मायनस 459 इज इक्वल टू काय येते, हा येते आपला किती येईल, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आता तुम्ही थोडंसं हाताने करा, मी इथं करतो आपल्या कॅल्क्युलेटरवर. 5 इंटू 459 नाही तर टाइमपास जास्त होईल, 2295, 2295 याचे असे फॅक्टर मला पडायचे 2 शिंग, इकडे का आला पाहिजे 6. आता याचा आन्सर, याची फॅक्टर आहे लक्षात ठेवा 51 इंटू 45 किती आहे 51 इंटू 45. आता हे फॅक्टर कसे येते याचा एक सेपरेट व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देण्यात एकदम तयार आहो. ठीक आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा कमेंट मध्ये, मी तुम्हाला पटकन बनवून देणार आहोत. त्याच्यानंतर आता एकदम इझी आहे टेक्निक, हा 5x स्क्वेअर प्लस 51x किंवा याला लिहून घेतो मी असा लिहितो 45 51, हा प्लस हा मायनस, इथं लिहून घेतो मग मी मायनस 45x प्लस 51x मायनस 459 इज इक्वल टू 0. आता हा अजून खतरनाक वाटत असेल, पण याच्यासाठी एक जबरदस्त अशी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहोत. पहा मग आता इथून का कॉमन दिसताय तर इथं कॉमन दिसताय मला 5x, इथं राहील x, 9 45 होता म्हणजे हा राहिला आपला 9. आता एक गोष्ट चांगली लक्ष द्या, का समजा का मी इथं हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दोन्ही ब्रॅकेट आतापर्यंत माझे सेम येत होते, मग इथं मी काय करतो डायरेक्ट x मायनस 9 लिहून घेतो. ओके, कारण की ब्रॅकेट तर माझे सेम येणार आहे. आता समजा का इथं मला x पाहिजे आहे, हा 51 गेला पाहिजे, तर 51 ला मी इथं लिहून घेतो आणि इथं हा प्लस वाला जाणार आहे म्हणजे प्लस. हा जर तुम्ही चेक कराल तर हा आपला आन्सर एकदम बरोबर राहणार आहे, कारण की आपली स्टेप जी आहे ते आपण लॉजिकली आणलो. का केलो मी, हा जो ब्रॅकेट होता हा मी लिहून घेतलो, आता इथं मला एक्स दिसताय ब्रॅकेट मध्ये, हा एक्स राहिला पाहिजे म्हणजे 51 गेला पाहिजे.
हा 51 मी समोर लिहून घेतलो. ओके, आता ब्रॅकेट वेगळे वेगळे करून टाका, म्हणजे 2 ब्रॅकेट एकत्र लिहा आणि उरलेला टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा. इज इक्वल टू 0. आता x मायनस 9 इज इक्वल टू 0. 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. याला इकडे घेऊन जा. x इज इक्वल टू 9 हा एक आन्सर आला. 5x इज इक्वल टू मायनस 51 आणि x इज इक्वल टू मायनस 51/5. आता पहा इथं का म्हणते 460 डिवायडेड बाय नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर ना फ्रॅक्शन मध्ये राहते ना मायनस मध्ये राहते. मग इथं लिहून घेऊ, बट natural number can't be negative, therefore x is equal to आला आपला 9. x म्हणजे काय आहे माझा डिव्हिजर. आता मला काढायचं आहे कोशंट. इथे लिहितो मी कोशंट इज इक्वल टू काय आपला कोशंट 5x प्लस 6. 5x प्लस 6 5 इंटू x ची व्हॅल्यू 9 प्लस 6 9 5 45 प्लस 6 इज इक्वल टू 51. हा आला कोशंट आणि हा काय आहे आपला डिव्हिजर. ओके, हा अशा प्रकारचा राहील आपला कितवा क्वेश्चन आहे हा आपला 9th वाला क्वेश्चन. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. दॅट्स इट. त्यानंतर आपण बघू याचा लास्ट वाला एक क्वेश्चन, मग आपली प्रॅक्टिस सेटला टाटा बाय बाय गुड बाय आपण करून टाकणार आहोत. आता हा वाला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी आहे, अच्छा तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण मी करून देतो. आता ट्रॅपेझियम बद्दल क्वेश्चन आहे. तर ट्रॅपेझियमचा एरिया तुम्हाला माहित पाहिजे. ट्रॅपेझियमचा एरिया काय, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम असतो आपला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. आता हाईट कोणती आहे पहा, इथं एम जी आहे ती हाईट आहे. एक काम करतो मी, इथं नाही का माझ्यासाठी एक सेपरेट ट्रॅपेझियम मी बनवून घेतो इथं, म्हणजे तुम्हाला 10 वेळा तिकडं पाहायची काही गरज नाही. हा ए, बी, हा सी, हा डी, त्याच्यानंतर हा एम, हा परपेंडिक्युलर, हा असा, हा असा, हा आहे आपला x मायनस 4, हे माझी x, हे पूर्ण लेंथ दिली आहे 2x प्लस 1, त्यानंतर ही आहे x मायनस 2. ओके, आता एक एक व्हॅल्यू जी आपण पुट करू. सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. हाईट काय पहा बरं इथं am, मग इथं लिहून घेतो मी am. आता am ची व्हॅल्यू किती आहे x मायनस 4, मग इथं लिहितो मी x मायनस 4. आता हा जो आहे इकडे गेल्यावर काय होईल 66, मग इथं लिहून घेतो मी 66. आणि इथं का केलं x प्लस x, आणि इथं बी जसाच्या तसा x मायनस 4 लिहायचा आहे मला. आता इथं जेव्हा इक्वेशन बनवतो आपण, तर इक्वेशन बनवताना काय येईल सांगा बरं. आता यांचा दोघांचा मल्टिप्लिकेशन करून पाहा लागणार आहे, मल्टिप्लिकेशन तुम्हाला. आता पहा याच्यासोबत 3x सोबत पूर्ण हा वाला जो पण ब्रॅकेट असेल तो वाला 3x आणि हा x मायनस 4 प्लस 1 x मायनस 4. हा रफ मध्ये करायचा आहे तुम्हाला, आणि बाकी जो आहे तुम्हाला इथं डायरेक्ट लिहायचा आहे 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1x मायनस 4. आता इथं काय होईल, हा 3x स्क्वेअर, हा मायनस 11x आणि हा मायनस 4, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता समजा काय इथं समजा मी घेऊन गेलो याला इकडं, हा मायनस 66 होऊन जाईल प्लस वाला. डायरेक्ट आन्सर काढता पहा, हा होईल आपला 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. मग असंच लिहायचं आपल्याला 3x स्क्वेअर, त्यानंतर मायनस 11x, हा इथं येईल मायनस 70, मग इथं लिहितो मी मायनस 70. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करा, या प्लस 66 ला इकडे घेऊन जा, मायनस 66 होईल. एकदम काय कठीण काम आहेच नाही. आता इथं जो आहे तुम्हाला काय करायचं आहे फॅक्टर. 3x जर लिहिले तर इथं काय राहील आपलं फॅक्टर 10 आणि 3 तर नाही येईल, 70 आहे. 70 म्हणजे आता इथं 10 आहे, इथं राहील माझा x मायनस 7. बघा आता x मायनस जर 7 केलो 3x आणि 7 3 21, बरोबर आहे. x मायनस 7, मग इथं काय आपला सेम x मायनस 7. आता इथं पुन्हा लिहितो मी x मायनस 7, त्यानंतर इथं पण लिहितो मी x मायनस 7 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 7. हा 10/3 आणि हा येईल आपला 7. आता ab ची व्हॅल्यू ab इज इक्वल टू कुठे गेला ab म्हणजेच x वे, x ची व्हॅल्यू येईल इथं 7. cd कुठे आहे cd हे cd 2x 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आली 7 प्लस 1 म्हणजे 14 प्लस 1 म्हणजे 15. इथं लिहितो मी 15.
AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू x मायनस 2 म्हणजे 7 मायनस 2 इज इक्वल टू इथं 5. म्हणजे हा आन्सर आहे आपला 5. ओके, अशा प्रकारे जो आहे याचा आन्सर जो आहे मला काढायचा आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या, कारण की तुम्हाला येण्याचे चान्सेस दिसत आहे. ऍक्टिव्हिटी अजूनपर्यंत तर आली नाही, पण या वर्षी जी आहे ऍक्टिव्हिटी येऊ शकते. ओके, आणि ही अशा प्रकारची होती आपली प्रॅक्टिस सेट. अशा प्रकारची होती आपली प्रॅक्टिस सेट. किती? आपली प्रॅक्टिस सेट 2.6. आणि अशा प्रकारचा होता आपला हा छोटासा बढियावाला चॅप्टर, ज्याचं नाव होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्या नंतर तुम्हाला कोणता चॅप्टर पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा. मॅथमॅटिक्स 1चा 3rd चॅप्टर पाहिजे की मॅथ 2चा 2nd चॅप्टर पायथागोरस थेरम पाहिजे. मला वाटते पायथागोरस थेरम घेणं थोडंसं चांगला राहील, बिकॉज छोटासा चॅप्टर आहे, 2 प्रॅक्टिस सेट आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट असे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी आपण याच्यानंतर पायथागोरस थेरम हा चॅप्टर सुरू करू. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुम्ही बघत आहात पण लाईक नाही करता. लाईक जर नाही कराल तर तुमचा पेपर चांगला नाही जाईल, पहिलेच सांगत आहोत. म्हणून सगळेजण लाईक करा. इथं एक क्वेश्चन दिलं होतं त्याचा कमेंट बी करा, नाही तर पेपर चांगला जाणार नाही तुमचा. पहिलेच सांगतो, तुमची युनिट टेस्ट चांगली जाणार नाही जर चांगला नाही कराल. युनिट टेस्ट साठी एकदम महत्वाची आहे. पटपट पाहून टाका 2x वर वगैरे 2-3 वेळा व्हिडिओ पहा, एकदम पूर्ण कॉन्सेप्टच क्लिअर होऊन जातील. प्रॅक्टिस सेटच्या बाहेर जास्त क्वेश्चन येत नाही. प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल बी आपण हे झाल्यानंतर घेणारच आहोत. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवून द्या. थँक्यू सो मच.